नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच ठरलं तर मग मालिकेच्या भागाला। पण मित्रांनो, त्याआधी व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता अर्जुन आणि सायली त्याचबरोबर चैतन्य तिघं मिळून दामिनी देशमुख समोर तिचा 15 वर्षांचा पूर्वीचा भूतकाळ आणणार आणि तो सुद्धा महिपतनेच तिचं आयुष्य कशा पद्धतीने उद्ध्वस्त केलं ह्याची तिला जाणीव करून देणार। आणि मग आता दामिनी देशमुख आणि अर्जुन हे दोघं एवढे हुशार वकील मिळून कशा प्रकारे आता महिपत शिखरेला कायमचे जेलमध्ये घालवणार। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल। एकंदरीत सगळे मुद्दे लक्षात येताच व्हिडिओ किती इंटरेस्टिंग असेल हे तर तुम्हाला आता कळून चुकलंय। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आता आपल्या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण हे पाहिलंय की आतासुद्धा घरच्यांबरोबर प्रिया खोटंच बोललेली आहे की महिपतला ती काय गोष्टीसाठी भेटली होती। तर दुसरीकडे आता आपल्याला एवढं सगळं पाहायला मिळतंय, पण आता थोडासा सायली आणि अर्जुनचा छान रोमांससुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे आता ते दोघंजणं पुरावेसुद्धा गोळा करतायत, कारण आता त्यांना मधुभाऊंना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढायचं आहे। आणि आता अर्जुन जी काही प्रूफ चेन बनवत होता ती आता सक्सेसफुली बनतसुद्धा आलेली आहे। त्यामुळे आता अर्जुन हा आणि सायली दोघंही खुश आहेत, कारण आता कोर्टाची तारीखसुद्धा जवळ येते आणि त्यांच्या हाती सगळे पुरावेसुद्धा बऱ्यापैकी लागलेले आहेत। तर आता इकडे अर्जुनने प्रियाला बोलवलेलं असतं चौकशीसाठी, आणि आता प्रिया ही अर्जुनकडे चौकशीला त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असते। आता मानसोपचार तज्ज्ञांच्या खाली प्रियाची चौकशी सुरू होते। आता प्रियाला अर्जुन प्रश्न विचारायला लागतो आणि प्रिया त्याची उत्तरं द्यायला सुरुवात करते, पण आता प्रिया ही बरीचशी उत्तरं अर्जुनला खोटी देते। आता अर्जुनला ही गोष्ट तर माहीत असतं की प्रिया ही खोटं बोलते, पण मानसोपचार तज्ज्ञांच्या समोर तो प्रियाला काही बोलूसुद्धा शकत नसतो, कारण जर तो प्रियाला काही बोलला तर ती मनोरुग्ण आहे आणि तुम्ही तिच्यावर जबरदस्ती करताय किंवा प्रेशर करताय या आरोपाखाली अर्जुनलाच काहीतरी त्याला फाईन वगैरे भरावा लागेल किंवा त्याच्यावरती काही कारवाई होऊ शकते। त्यामुळे आता अर्जुन हा प्रियाला काही बोलूसुद्धा शकत नसतो। आणि मग आता त्याची चौकशी पूर्ण झाल्यावर अर्जुन प्रियाला तिकडून पाठवून देतो। मानसोपचार तज्ज्ञांचा सुद्धा आभार म्हणून तो त्यांनासुद्धा पाठवून देतो। पण आता अर्जुनला प्रियाच्या चौकशीनंतरसुद्धा काही माहिती ही खास मिळालेली नसते। त्यामुळे आता अर्जुन विचार करायला लागतो की आपल्याला काय करता येईल। दरम्यान आता चैतन्य त्याला सुचवतो की अर्जुन, आपण ना थोडं लक्ष दामिनी देशमुखवरती सुद्धा देऊया, या सगळ्यात आपलं तिच्याकडे दुर्लक्ष होतं आहे। त्यावर लगेच अर्जुन त्याला म्हणायला लागतो की नाही चैतन्य, मी तिच्यावर दुर्लक्ष नाही केलेलं, मी तुला तिच्याबद्दलची सगळी माहिती गोळा करायला लावली होती, सांग काय कळलं तिच्याबद्दल। त्यावर आता चैतन्य हा सांगायला लागतो की अरे तिच्याबद्दल काय कळणार आहे, ती एक नंबरची फ्रॉड वकील आहे। पैशांसाठी ती काहीही आणि कसंही काम करते। तिला जिथे पैसे मिळणार असतात मग ती बाजू खऱ्याची असो किंवा खोट्याची ती जिंकवतेच। तिचं मत असं आहे की आपली बाजू खोटी जरी असली तरी वकिलाने ती खरी करूनच कोर्टात लढायची, आपली बाजू खोटी असली तरी वकिलाने कायम तीच बाजू खरी समजायची आणि कोर्टात लढायची, तेव्हाच तो जिंकू शकतो। या धोरणाची बाई आहे ती। त्यावर अर्जुन म्हणायला लागतो की अरे हे तिच्या प्रोफेशनबद्दल झालं, आता आपल्याला थोडं तिच्या पर्सनल लाईफकडे सुद्धा वळावं लागेल। तू एक गोष्ट नोटीस केली आहेस का, आत्तापर्यंत जेव्हा आपण तिला भेटलो किंवा तिच्याबद्दल बोललो त्यावेळेस आपण फक्त तिच्याबद्दल बोललो। आता मला तिच्या फॅमिलीबद्दल, तिच्या घरच्यांबद्दलही थोडीशी माहिती हवी आहे। चैतन्य म्हणतो ठीक आहे, आता घरच्यांची हिस्ट्री काढतो आणि आणतो तुझ्यासमोर। आणि मग काय, चैतन्य लगेच आपल्या दोन्ही खबरींना कामाला लावून देतो। आणि मग आता लगेचच चैतन्य हा रात्रीचा अर्जुनच्या घरी आलेला असतो। आता अर्जुन आणि सायली दोघंजण बसलेले असतात, इतक्यात चैतन्य येऊन सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही करत आहे ना, असं म्हणतो। अर्जुन म्हणतो डिस्टर्बच करतोयस आणि विचारशील डिस्टर्ब करतोय की नाही। चैतन्य म्हणतो ठीक आहे, आता तुझ्याच कामासाठी आलो होतो, पण तुला नको असेल तर निघून जातो। अर्जुन आणि सायली चैतन्यकडे बघत असतात, तर लगेचच आता सायली म्हणते गप्प बसावं तुम्ही।
नाही चैतन्य भाऊजी, काही डिस्टर्ब वगैरे केलेलं नाही आहे तुम्ही आम्हाला, या ना या, मी तुमच्यासाठी कॉफी वगैरे घेऊन येते. त्यावर चैतन्य सांगतो, नाही नको वहिनी, मी आत्ता जेवूनच घरून निघालो आहे, कामासाठी आलो आहे. आणि मग अर्जुन त्याला म्हणतो, अरे कामासाठी आलो आहे, कामासाठी आलो आहे, तीनदा म्हणालास, काय काम आहे ते सांग. त्यावर चैतन्य सांगायला लागतो, अर्जुन तू मला दामिनी देशमुखच्या फॅमिलीची हिस्ट्री काढायला लावली होतीस, तर दामिनी देशमुखला कुटुंबच नाही आहे. आता हे ऐकून अर्जुनला आश्चर्य वाटतं. अर्जुन म्हणतो, काय एवढ्या मोठ्या लॉयरला फॅमिली नाही आहे? कदाचित ही गोष्ट खोटी असू शकते चैतन्य, तिला फॅमिली असणार, पण तिने तिची फॅमिली लोकांसमोर कधीच आणली नसणार, कारण अशा या वकिलांच्या फॅमिलीजना आणि त्यांच्या जीवांना धोका असतो. त्याबरोबर लगेच आता पुढे तो म्हणायला लागतो की नाही, तिला फॅमिली नाही आहे, तिला नवरा होता पण तिच्या नवऱ्याचा खून केला. आता हे ऐकून अर्जुनला आश्चर्य वाटतं. अर्जुन म्हणतो, काय खून? त्याबरोबर चैतन्य सांगतो, हो, दामिनी देशमुख ही मूळची नाशिकची होती, शिकण्यासाठी ती पुण्यामध्ये आली. तिथे तिची ओळख SP रणजित सिंह देशमुख यांच्याजवळ झाली. तिथे आल्यानंतर त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम झालं आणि त्या दोघांनी एकमेकाबरोबर लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षांनंतर, काही वर्ष म्हणण्यापेक्षा अगदी 2-3 वर्षातच म्हणूया, त्यांची बदली साताऱ्याला मुळशी गावाला झाली. साताऱ्याला ते लोक शिफ्ट झाले, मुळशीमध्ये राहायला लागले. आणि ते जे रणजित सिंह होते ते खरोखर खूप जास्त प्रामाणिक होते, पण यांच्या प्रामाणिकपणावरती काही लोकांना खूप राग होता आणि म्हणून त्यांचा खून झाला. 2 बिल्डरनी मिळून त्यांचा खून केला. कोणीतरी BK पाटील म्हणून बिल्डर आहेत, सध्या मुळशीतलं खूप चांगलं आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या एका प्लॉटच्या कामामध्ये सगळा काळा पैसा वापरला जात होता आणि ते जिथे जमीन विकत घेत होते ती जमीन काही शेतकऱ्यांची होती आणि बळजबरीने ती जमीन विकत घेत होता. आणि म्हणून त्या शेतकऱ्यांनी त्या SPची मदत मागितली आणि त्या SPने त्यांना मदत करायला होकारसुद्धा दिला, कारण त्याला त्या BK पाटलाला चांगली अद्दल घडवायची होती, कारण तो खोटारडा होता हे त्यांना चांगलं माहीत होतं. पण त्यावेळेस त्या माणसांनी त्याला मारून टाकला आणि या सगळ्यामध्ये त्याला मदत केली ती म्हणजे महिपत शिखरे, BK पाटलांचा खूप चांगला मित्र आणि बिझनेस पार्टनरसुद्धा. ते प्रोजेक्ट त्या दोघांचंच होतं. आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन दुसऱ्या दिवशी दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. आता अर्जुन, सायली, चैतन्य हे तिघंही एकत्र आलेले असतात. आता त्या तिघांना बघून दामिनी देशमुखला जरा आश्चर्यच वाटतं. दामिनी देशमुख त्या तिघांना म्हणते, अरे बाप रे, चक्क ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, पनवेलमधले नामवंत हुशार वकील, त्यांची पत्नी आणि असिस्टंट तिघंही माझ्या ऑफिसमध्ये, कसे काय तुमचे पाय लागले माझ्या ऑफिसला? त्यावर अर्जुन सांगत असतो की मला एका महत्त्वाच्या केसबद्दल तुमच्याशी डिस्कस करायचं होतं, म्हणून मला इथे यावं लागलं. दामिनी देशमुख म्हणायला लागते की हे बघा, जर तुम्हाला माझ्याबरोबर आश्रम केसबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही त्याबद्दल माझ्याबरोबर बोलायला काहीच येऊ नका, कारण मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. ॲडव्होकेट दामिनी देशमुख केस तशीच लढते जशी तिला लढायची असते, त्यामुळे मला समजवायला किंवा मॅनिप्युलेट करायला जर आला असाल तर तुमचा प्लॅन सक्सेसफुल होणार नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, मी असं कोणतंही वाईट काम करायला आलेलो नाही आहे, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या केसबद्दल बोलायचं होतं, SP रणजित सिंह देशमुख यांच्या खुनाबद्दल. आता SP रणजित सिंह देशमुख असं अर्जुनने नाव घेताच आता दामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. दामिनी म्हणते, SP रणजित सिंह देशमुख तुम्हाला कसे माहिती आहे? त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, आत्ताच म्हणालात ना पनवेलमधले नामवंत वकील, मग मी मला हव्या असलेल्या लोकांची माहिती नाही का मिळवू शकत? आणि हे प्रोफेशनली एथिक्स आहेत की आपण जर कोणाची माहिती मिळवण्यात इच्छुक आहोत तर आपण त्यांची माहिती मिळवू शकतो. ते एक चांगले आणि प्रामाणिक SP होते आणि म्हणून त्यांची माहिती मला मिळवणं गरजेचं वाटलं. पण एक प्रॉब्लेम आहे, त्यांची माहिती जेव्हा मी मिळवली तेव्हा त्यांच्या मृत्यूचं कारण जे होतं ना ते खूप विचित्र कळलं मला. आता लगेचच पुढे अर्जुन म्हणायला लागतो, त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला असं म्हटलं खरं जातं आहे, पण मला काही हे खरं वाटत नाही. हा खून आहे आणि तो घडवून आणला आहे. पण असो, आता तुम्हाला हे सगळं ऐकण्यात इंटरेस्ट नसेल तर मी निघतो. दामिनी देशमुख लगेच अर्जुनला हाक मारत म्हणते, थांब अर्जुन, काय बोलायचं आहे तुम्हाला सांगा मला व्यवस्थित, प्लीज बसा. मग अर्जुन, सायली, चैतन्य तिघंही बसतात, पाणी वगैरे घेतात आणि मग अर्जुन आणि दामिनी देशमुख त्याचबरोबर अश्विन, चैतन्य आणि सायली हे सगळेजण बोलायला सुरुवात करतात. तर आता लगेचच अर्जुन सांगत असतो की SP रणजित सिंह देशमुख म्हणजे तुमचे मिस्टर, तुमच्या दोघांचे लग्न झाल्यानंतर त्यांची बदली मुळशीला झाली होती
मुळशीमध्ये एका नामवंत व्यक्तीचं एक प्रोजेक्ट त्यांनी अडवलं, कारण तो व्यक्ती तिथल्या काही शेतकऱ्यांची जमीन लुबाडून त्यांना फसवून दमदाटी करून घेत होता आणि तिथे प्लॉट बांधत होता. आणि ही गोष्ट तुमच्या नवऱ्याला मान्य नव्हती, कारण तो एक खूप चांगला आणि प्रामाणिक व्यक्ती होता. त्याबरोबर दामिनी म्हणायला लागते, हे सगळं मला माहिती आहे, तेच तुम्ही मला परत का सांगताय? त्याबरोबर लगेच अर्जुन म्हणतो, चुकताय तुम्ही. मी तुम्हाला तेच नाही सांगत आहे, तर मी तुम्हाला इतिहासाची पूर्ण उजळणी करून सांगतो. आणि मग पुढे आता अर्जुन सांगायला लागतो की त्या दिवशी तुमचा नवरा हा त्या लोकांना पकडणार होता, पण बरोबर तेव्हाच त्याचा अपघात झाला. तर त्याचा अपघात झाला नव्हता, त्याचा अपघात घडवून आणला होता. आणि मुळशीतलं ते महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे सयाजीराव बिके पाटील, सध्याच्या तिथल्या बाजार समितीचे कार्यकर्ते, ह्यांनी तुमच्या नवऱ्याचा मृत्यू घडवून आणला होता. पण त्यावेळेस तुम्ही काही करू शकला नाही, कारण तुमचे हात दगडाखाली होते, कारण तुमच्याकडे करण्यासारखं काहीच नव्हतं आणि पैसाही पुरेसा नव्हता. त्यामुळे बिके पाटील त्या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडला, तुम्हाला त्याला अडकवता नाही आला. पण मग तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की त्याच बिके पाटलाला साथ देणारी व्यक्ती कोण आहे ते? त्याबरोबर लगेचच आता पुढे दामिनी म्हणायला लागते की साथ देणारी व्यक्ती म्हणजे त्यावर अर्जुन सांगायला लागतो की त्याला साथ देणारी आणि त्याच्यासोबत असलेली व्यक्ती म्हणजेच तुमची अशील साक्षी शिखरे, हिचे वडील महिपत शिखरे आणि सयाजीराव बिके पाटील हे दोघंजणं खूप चांगले मित्र आहेत, कारण दोघंही पेशाने गुंडच आहेत बघायला गेलं तर. हां, आता अर्थात दोघंजण दाखवायला वेगळे बिझनेस दाखवतात. सयाजीराव बिके पाटील हे दाखवतात की ते शेतकरी आहेत खूप मोठे, बाजार समितीमध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. आणि महिपत शिखरे दाखवतो की पेशाने तो बिल्डर आहे, पण आहेत तर ते दोघंही गुंड. आणि त्या दोघांनी मिळूनच तुमच्या नवऱ्याला मारलं, कारण तिथे त्या दोघांनाच प्लॉट बांधायचा होता. मुळशीतला सगळ्यात मोठा मॉल त्या दोघांना त्या जमिनीवरती बांधायचा होता, पण त्या लोकांची ज्यांची जमीन होती त्यांना जमीन द्यायची नव्हती, म्हणून त्यांनी तुमच्या नवऱ्याची म्हणजेच SP रणजितसिंह देशमुखांची मदत मागितली. आणि तुमच्या नवऱ्याने मदत मागायला होकारसुद्धा दिला, कारण तो प्रामाणिक होता. पण त्या दोघांनी मिळून तुमच्या नवऱ्याला मारून टाकला. तुम्हाला काही करता आलं नव्हतं त्यावेळेस, आणि आता तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. तुम्ही त्याच माणसाला वाचवताय ज्याच्यामुळे तुमचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुमचा नवरा असो, आता बोलूही नाही असं, पण शेवटी जे घडलं ते वाईटच होतं तुमच्याबरोबर. त्याबरोबर आता दामिनी देशमुख समोर तिच्या सगळ्या भूतकाळाची पुनरावृत्ती झालेली असते. दामिनी देशमुख 2 मिनिटासाठी गप्प बसते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. अर्जुन लगेचच तिला पाण्याचा ग्लास देतो. दामिनी ग्लास घेत नसते, तर अर्जुन म्हणत असतो, घ्या. वकील म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने देतोय. त्याबरोबर दामिनी देशमुख अर्जुनच्या हातातला पाण्याचा ग्लास घेते. दामिनी अर्जुनला म्हणायला लागते की जर तुम्ही हे सगळं खोटं बोलत असाल आणि मला मॅनिप्युलेट करण्यासाठी तुम्ही माझ्या नवऱ्याचा वापर करत असाल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीतरी खोटं नाटं मला रचून सांगाल आणि मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन? त्यावर सायली ही लगेचच दामिनी देशमुखांना म्हणायला लागते की आम्हाला खोटं नाटं रचून सांगण्याची काहीच गरज नाही आहे तुम्हाला मॅडम. तुम्ही एक उत्तम हुशार वकील आहात आणि त्यामुळे तुमच्याशी खोटं बोलण्याची आम्हाला गरज नाही, कारण तुम्ही खोटं लगेच पकडाल ही गोष्ट आम्हाला माहीत आहे. तुम्हाला महिपत शिखरेसारख्या नालायक माणसाचा खोटारडेपणा दिसत नाही आहे, पण आम्ही तुम्हाला एवढं पोट तिडकीने खरं सांगतोय ते तुम्हाला कळतही नाही आहे. मग कशा हुशार वकील आहात तुम्ही नक्की, की तुम्हाला माणसाचा खरेपणा कळत नाही, पण माणूस खोटं बोलतोय त्याचा खोटारडेपणा कळूनही तुम्ही त्याची साथ देताय? हे बघा, मी आता तुमच्या इतकी शिकलेलीही नाही आहे किंवा मला वकील, कोर्ट, कचेरी यातलं तुमच्या इतकं फारसं काही कळतही नाही, पण एक माणूस म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून तुम्हाला विचारते. मला सांगा, तुम्ही जे करताय ते तुम्हाला तरी पटतंय का? कारण तुम्हाला तुमच्या अशिलाने म्हणजे साक्षी शिखरेने जे काही घडलं ते कदाचित खरं सांगितलं असेलच किंवा ती तुमच्याशी खोटं बोलली असेल, पण तुम्हाला अंदाज आला असेल ना. त्यावर मात्र आता दामिनी काही बोलत नसते. तर अर्जुन म्हणत असतो, मिस दामिनी, हे बघा, आपलं प्रोफेशन लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. तुमचा नवरा हा सुद्धा खूप चांगला होता आणि त्याने सुद्धा कायम लोकांच्या भल्यासाठीच त्याच्या कामाचा आणि त्याच्या प्रोफेशनचा वापर केला. मग तुम्ही अशा का वागताय? हे बघा, मला मान्य आहे तुमच्या बाबतीत जे काही घडलं ते चुकीचं होतं, पण आता तुम्ही जे वागताय त्यामुळे तुमच्या नवऱ्याला सुद्धा वाईटच वाटेल. तुम्ही जे कृत्य करताय ते चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही त्या व्यक्तीला सोडताय ज्याने तुमच्या नवऱ्याचा जीव घेतला. आता जे करायचं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे. मी तुम्हाला इथे फक्त हकीकत सांगायला आलो होतो जी मला समजली. तर आता सायलीसुद्धा तिला म्हणायला लागते की हे बघा,
जर तुम्ही आमची साथ दिली तर फक्त माझ्या मधुभाऊंना, माझ्या वडिलांनाच न्याय नाही मिळणार, तर तुमच्या स्वर्गवासी नवऱ्यालासुद्धा न्याय मिळेल, त्यांच्याही आत्म्याला शांती मिळेल. आणि मी खरं सांगू का, मला नाही वाटत माणूस म्हणून तुम्ही खरंच इतक्या वाईट असाल की एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटत असेल. त्यामुळे प्लीज हात जोडून विनंती करते मी तुम्हाला, साथ द्या आमची, सोडवा माझ्या मधुभाऊंना आणि कायमचं जेलमध्ये घालवा त्या महिपत शिखरेला आणि त्याच्या त्या नालायक मुलीला, साक्षी शिखरेला. अहो खरंच तो माणूस चांगला नाही आहे. आजपर्यंत त्याने खूप माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त केले, कितीतरी गोरगरीब लोकांना फसवलं आहे, कितीतरी मोठमोठ्या वकिलांकडून अशी खोट्या पद्धतीने स्वतःची केस जिंकून घेतली आहे, कितीतरी वेळा चांगल्या चांगल्या लोकांना लुबाडलं आहे, कितीतरी वेळा बिचाऱ्या गोरगरीब लोकांची जमीन विकत घेतली कमी पैशात आणि तिथे मोठमोठे मॉल किंवा मोठमोठे रेस्टॉरंट उभी केली आणि तिथून अगदी करोडोने पैसा कमवला. अहो तो म्हणजे एक पैसे छापण्याचं मशीन किंवा पैसे छापण्याची बँक समजतो स्वतःला. तुम्हाला माहिती आहे का, पैसे फेकून तो काही करून घ्यायला तयार आहे. पण म्हणून आपण त्याच्या तालावर नाचायला नको. तुम्ही हुशार आहात आणि मला वाटतं की तुम्ही तुमची हुशारी चांगल्या कामात वापरा. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, आता निर्णय तुमचा आहे, तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. सत्याची साथ देऊन स्वतःच्या नवऱ्याला न्याय मिळवून द्यायचा की महिपत शिखरेच्या बाजूने उभं राहून स्वतःच्याच नवऱ्याच्या खुन्याला सुखरूप सगळ्यातून बाहेर सोडवायचं. कारण मी तर मधुभाऊंना म्हणजे माझ्या सासऱ्यांना सोडवण्यासाठी आकाश पाताळ एक करेन, त्यांना तर या सगळ्यातून मी कसंही बाहेर काढेन. पण तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते. आता अर्जुनने असा ऑप्शन ठेवल्यानंतर दामिनी देशमुख गप्पच बसते, काही बोलत नसते. त्याबरोबर सायली अर्जुनला म्हणते, जाऊ दे सर, निघूया आपण. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, माझी बायको म्हणते तर सध्या आम्ही निघतो, तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. सायली अर्जुन तिकडनं जात असताना दामिनी त्यांना मागून हाक मारते. सायली अर्जुन लगेच थांबतात. चैतन्य हा दामिनीकडे बघायला लागतो. तर दामिनी ही म्हणायला लागते की जर माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला खरोखर महिपत शिखरे जबाबदार असेल तर मी त्याला कधीच नाही सोडणार. तो आयुष्यभर जेलमध्ये सडत राहील किंवा त्याला फाशी होईल याची व्यवस्था मी करेन. मी तुम्हाला साथ देईन. आपण दोघं मिळून त्या महिपत शिखरेला चांगली अद्दल घडू. त्याबरोबर अर्जुन हा लगेचच म्हणायला लागतो, नक्की मी साथ देईन या सगळ्यात तुमची. तर सायली लगेचच म्हणायला लागते, झालं तर मग ठरलं, तुम्ही दोघं एकत्र मिळून महिपत शिखरेला चांगली अद्दल घडवणार. मग एक हुशार, उत्तम, कधीही केस कोणतीच न हरलेली वकील आणि पनवेलमधला सगळ्यात नामवंत वकील, कधीही केस न हरलेला, आता दोघं मिळून एकत्र येऊन महिपत शिखरेला कायमचा धडा शिकवणार. आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला कोणीच सांगण्याची गरज नाही आहे, कारण तुम्ही दोघं एक झालात म्हणजे तुम्ही दोघं मिळून महिपतला चांगली अद्दल घडवालच. असा अद्दल घडवा त्याला की पुन्हा एखाद्या चांगल्या व्यक्तीला फसवताना, लुबाडताना त्याला एकदा 10दा नाही तर 100दा विचार मनात आला पाहिजे. किंबहुना त्याला पुन्हा जेलच्या बाहेरच येता नाही आलं पाहिजे. चांगली याची सोय करून ठेवा. आता मात्र इकडे सायली, अर्जुन आणि दामिनी देशमुख तिघंही म्हणत असतात, ठरलं तर मग आता ह्या महिपत शिखरेला चांगली अद्दल घडवायचीच. मित्रांनो, आता दामिनी देशमुख आणि अर्जुन तर एक झालेले आपण पाहतोय खरे, पण महिपत शिखरेची मात्र वाट लागणार आहे. कारण दोन हुशार वकील जेव्हा एक होतात तेव्हा समोरच्या व्यक्तीची आणि त्याहून महत्त्वाचं खोटारड्या व्यक्तीची वाट नक्कीच लागू शकते. कारण शेवटी वकिलांच्या नजरेतून काहीच लपत नाही. म्हणूनच तर म्हणतात, डॉक्टर, वकील आणि पोलीस तिघांशी कधीच खोटं बोलू नये. त्यामुळे आता मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आठवणीने, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता थांबूया आता आपण इथेच. पण पुढचा व्हिडिओ काय असेल, कसा असेल, या सगळ्याचीच उत्सुकता तुम्हाला जशी लागून राहिली आहे तशीच आम्हालासुद्धा लागली आहे. मग नक्की पुढे काय घडणार हे जाणून घ्यायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पण त्यापूर्वी आम्हाला नक्की ही गोष्ट सांगा की तुम्हाला काय वाटतं, दामिनी देशमुख खरोखर अर्जुन सायलीची साथ देईल की नेहमीप्रमाणे अर्जुन सायलीला फसवून त्यांच्या पाठीत खंजीर घुपसून ती साक्षीला वाचवण्याचाच प्रयत्न करेल? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आठवणीने करा. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अशाच उत्तम पद्धतीने व्हिडिओंचा आनंद घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.